वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण लॉन्ग फ्रेंच नॉट बघणार आहोत। यासाठी लागणार आहे आपल्याला हा सिल्क थ्रेड आणि त्यानंतर ही आपली सुई जी आपण नॉर्मली यूज करतो ती। आता यामध्ये मी या पद्धतीने 4 पदरी दोरा टाकून घेतलेला आहे या सुईमध्ये। यामध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते। या इथून सुईला मी वरती काढलं या पद्धतीने आणि त्यानंतर या दोऱ्याला थोडासा टर्न केलं, थोडासा पीळ दिला आणि या पद्धतीने थोडं लांब, जिथून आपण सुई काढली होती त्यापासून थोडंसं लांब या पद्धतीने आपण खाली घेतली। हा दोरा सोडायचा नाही। याला म्हणतात फ्रेंच नॉट, लॉन्ग फ्रेंच नॉट म्हणतात। आता ही एक पद्धत झाली। तुम्हाला एक पहिली वाली पद्धत पुन्हा एकदा दाखवते। यामध्ये सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने दोरा घ्यायचा, थोडासा याला टर्न करायचा, त्यानंतर यामध्ये असं घ्यायचा आणि थोडंसं जेवढं तुम्हाला हवं आहे अंतर, त्या अंतरानुसार तो खाली टाकायचा, ती सुई खाली टाकायची आणि या पद्धतीने करायचं। ही एक पद्धत झाली। आता मी तुम्हाला यातली दुसरी पद्धत दाखवते। यामध्ये पुन्हा सुई अशीच वरती घ्यायची, यामध्ये याला थोडंसं टर्न करायचं आणि 1 आणि 2 हे 2 असे त्यामध्ये करून घ्यायचे सुईमध्ये आणि जेवढं अंतर पाहिजे त्या अंतरावरती सुईला खाली टाकायचं। या पद्धतीने सध्या हे खूप ट्रेंडिंग मध्ये आहे लॉन्ग फ्रेंच नॉट। हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते दुसरी पद्धत। सुईला वरती घेतलं, पुन्हा थोडंसं टर्न केलं, 1 आणि पुन्हा 2, जिथे पाहिजे तिथे पुन्हा सुईला खाली टाकायचं। या पद्धतीने खूप सुंदर दिसतं हे। मी तुम्हाला याची एक छानशी डिझाइन करून दाखवते। सध्या हे खूप ट्रेंड मध्ये आहे। यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कलरचा सिल्क थ्रेड वापरू शकतात। या इथून सेंटर मधून सुईला वरती घ्यायचा, त्यानंतर थोडंसं टर्न करायचा, त्यानंतर 1 आणि 2 या पद्धतीने हे करायचं आणि यामध्ये 1 आणि 2 त्यानंतर या इथे असं सुईमध्ये टाकून द्यायचे। या पद्धतीने दिसायला खूप सुंदर दिसतं हे। मी माझ्या एका ब्लाउज वरती केलेला आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मी तुम्हाला शेवटी ते ब्लाउज वरती केलेली डिझाइन किती सुंदर दिसते ते दाखवते मी। या पद्धतीने पुन्हा सेंटर मधूनच काढायचं, थोडंसं टर्न केलं, 1 2 या पद्धतीने इतकं सुंदर दिसतं। तुम्हाला मी माझं ब्लाउज दाखवते। ज्या ब्लाउज वरती
हे पूर्ण अशी डिझाईन केलेली आहे। हे बघा, यामध्ये मी हे फ्रेंच नॉटचाच उपयोग करून देऊन इतकी सुंदर अशी स्लीव्जवरती डिझाईन तयार केलेली आहे। स्लीव्ज आहे, या स्लीव्जवरती खूप सुंदर दिसते, सिंपल आणि खूप सुंदरशी आहे। ह्याच फ्रेंच नॉटचा उपयोग करून देऊन मी इथे बॅक साईडला सुद्धा वर्क केलेला आहे। हे बघा, वर्कमध्ये सुद्धा मी फ्रेंच नॉटच यूज केलेली आहे। किती सुंदर गेटअप आलेलं आहे, तुम्ही सुद्धा बघू शकतात। त्यामुळे सध्या ही फ्रेंच नॉट खूप ट्रेंडमध्ये आहे, तर तुम्ही शिकून घ्या। आणि जर काही तुम्हाला हे शिकत असताना काही अडचण आली तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।